विजय नाहटा फाउंडेशनच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत छत्री वाटप कार्यक्रम जुईनगर या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र या ठिकाणी करण्यात आला। तसेच सिऊड मध्ये विजय नाहटा फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप, 10वी व 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू प्रमाणपत्र देऊन सन्मान, ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप विजय नाहटा यांच्या हस्ते करण्यात आले। शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी जुईनगर येथील श्री स्वामी समर्थ यांच्या मठात भेट देऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेतले व आरती देखील केली। तसेच यावेळी शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी सांगितले की आम्ही एक चळवळ हाती घेतली असून जे ट्रस्टच्या माध्यमातून मंदिरे बांधली आहेत त्यांना रिडेव्हलपमेंटची परवानगी नाही, निधी असून सुद्धा त्यांना विकास करता येत नाही। त्यामुळे लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत बैठक घेऊन संबंधित विषय मार्गी लावू असे आश्वासन देखील नाहटा यांनी दिले। स्वामी समर्थ ट्रस्टच्या या जागेमध्ये आपण उभे आहोत। या ठिकाणी या लोकांनी मला निमंत्रण दिलं होतं आरतीचं, त्या निमित्ताने आम्ही सगळे या ठिकाणी स्वामी समर्थाच्या दर्शनासाठी आलो होतो आणि हजारोच्या संख्येने भाविक या ठिकाणी आलेले। आज गुरुवार असल्यामुळं त्यांच्यामध्ये सहभागी होता आलं, थोडा आरतीचा आनंद घेता आला। भक्तिभावाने सगळी मंडळी या ठिकाणी येतात, त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो। आम्ही एक चळवळ म्हणा, मोहीम म्हणा, मिशन म्हणा हाती घेतलेली आहे की अशा प्रकारची जी स्थळं आहेत, मंदिरं आहेत, त्याला दुर्दैवाने सिडकोकडून रेग्युलराइज करण्यात आलेलं नाही, यांना मालकी देण्यात आलेली नाही, यांना लीज देण्यात आलेली नाही। त्यामुळं यांना जी डेव्हलपमेंट करायची आहे, निधी असला तरी डेव्हलपमेंट करता येत नाही, भक्तांची सोय करता येत नाही, बांधकाम करता येत नाही। अशा सगळ्या ट्रस्टींना आम्ही बोलवलेलं आहे, त्यांच्याशी इंटरॅक्शन केलेली आहे आणि यांना नाममात्र किमतीने सगळ्या जागा देण्याबाबत माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत चर्चा करून सिडकोला आदेश दिले जातील, जेणेकरून संपूर्ण FSI वापरून अशा जागी भक्तांची सोय करता येईल आणि चांगल्या प्रकारच्या वास्तू उभ्या राहतील। सगळे जे ट्रस्टी आहेत ते चांगल्या पद्धतीने सहकार्य करतायत आणि आम्ही पाठपुरावा करतो। व्हिडिओ जर्नलिस्ट मुशाहिद शाहसह प्रिया उजव्यांचा रिपोर्ट, नवी मुंबई।